मी आता वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या नागपूरच्या सिंगोरी ओपन कास्ट माइनमध्ये उभा आहे। या ठिकाणी कोळसा साठवणूक करण्याची व्यवस्था आहे। या व्यवस्थेमध्ये सध्या जराही कोळसा नाही आहे। लाखो टन कोळसा या परिसरामध्ये साठवला जातो, पण आज 13 ऑक्टोबर रोजी जराही कोळसा या ठिकाणी नाही आहे। त्यामुळे कोळशाचं संकट किती मोठं आहे याचा अंदाज यावरून घेतला जाऊ शकतो। राज्याची वीज निर्मिती कंपनी महाजेनकोच्या पॉवर प्लांट्सला कोळसा सप्लाय करण्यासाठी कन्व्हेयर बेल्टची आवश्यकता असते। या ठिकाणी नागपूर जिल्ह्यात कन्व्हेयर बेल्टचं काम सुरू आहे आणि गेल्या 5 वर्षापासून हे काम रखडलं आहे। आता सध्या ट्रकच्या माध्यमातून कोळसा नागपूर जिल्ह्यातल्या कोराडी आणि खापरखेडा पॉवर प्लांट्सला पोहोचवला जातोय। त्यामुळे कोळसा व्यवस्थापनासंदर्भात आणि कोळशाच्या पुरवठ्यासंदर्भात राज्य सरकार गंभीर नाही का असा प्रश्न जाणकार विचारतायत। ये क्या है, दोनों पक्ष जो हैं आपस में एक एक अपना अपना स्टेटमेंट दे रहे हैं। अभी आपने बताया, जैसे आज के पेपर में भी आया, टाइम्स ऑफ इंडिया में भी आपने कोट किया है और उस पर भी आया है। तो हो क्या रहा है कि एक्चुअली दिस इज एन आर्टिफिशियल क्राइसिस इसको बोलते हैं। देयर इज अ लॉट ऑफ मनी ड्यूज अगेंस्ट द पावर हाउसेस एंड दैट मनी इज़ नॉट बिंग गिवन आई मीन टू देम, बिकॉज यहाँ से ले जाते हैं पावर हाउसेस और पैसा भी नहीं दे रहे हैं। तो बहुत देयर इज ए क्राइसिस इन फैक्ट, दैट इज़ द ओनली मेन प्रॉब्लम, और कोई प्रॉब्लम नहीं है। हालांकि अब पूरे एरियाज़ में अभी भी जो है कि ये भी जो बताया बीच में पेपर में भी आया था कि 20 माइंस डूब गई हैं, ये हो गया वो हो गया, दैट इज़ नॉट करेक्ट थिंग। बिकॉज क्या होता है कि वो भी मतलब अपना अलग पक्ष रख रहे हैं to hide the I mean their performance and all that, but there are a lot of open cast mines। open cast mines में बरसात के दिनों में आने से भी कोई प्रोडक्शन लॉस नहीं होता है। there are a lot of mines in बल्लारपुर एरिया एंड इन उमरेर, आप जाए कभी देखे होंगे आपने उमरेर, तो there are a lot of production is going on। प्रोडक्शन में कोई प्रॉब्लम नहीं, बट द मेन प्रॉब्लम इज दैट कि दे आर नॉट पेइंग द मनी टू दी पावर हाउसेस, क्योंकि देर आर मेनली अभी क्या है, प्रोडक्शन इज कमिंग फ्रॉम दी ओपन कास्ट माइंस एंड इन एवरी रेनी सीजन्स देर इज़ अ प्रॉब्लम। क्योंकि बिकॉज क्या होता है कि वहाँ पे वो डंपर्स वगैरह जो चलते हैं, हम लोगों के हैवी डंपर्स रहते हैं, 120 टन से डंपर्स भी हैं, 85 टनर्स भी हैं। तो क्या करते हैं, वो स्लिप मारते हैं, क्योंकि जब चढ़ाई में चढ़ते हैं ना वो, तो स्लिप मारते हैं। तो दैट इज़ द मेन काज ऑफ आई मीन नॉन सप्लाई ऑफ कोल एंड ऑल दैट, दैट इज़ द ओनली रीज़न। हमने तो काफ़ी, जब मैं आई बिन इन हेड क्वार्टर आल्सो यहाँ पर नागपुर में, तो काफ़ी हम लोगों के पास में ये प्रॉब्लम आती रहती थी। बट देन क्वेश्चन ये आता है कि हाउ टू कोप अप विद दैट, क्योंकि क्या है कि जब वो होता है ओपन कास्ट में, तो आपने देखा ही है, आप कभी गए होंगे ओपन कास्ट में, तो क्या हो जाता है कि जब वहाँ पे तो मिट्टी रहती है, तो मिट्टी में वो गाड़ियाँ स्किड करती हैं, तो इट्स ए वेरी रिस्की अफेयर, समझे ना, क्योंकि स्किड करने से कभी कितने एक्सीडेंट भी हो चुके हैं उसमें। तो इसलिए थोड़ा सा अवॉइड करते थे कि भाई ये अपना इसमें रेनी सीजन में ज़्यादा ट्रांसपोर्ट नहीं होता था। दैट इज़ द प्रॉब्लम। नहीं, आई वॉज नॉट लुकिंग, बिकॉज देर इज़ अ डायरेक्टर फाइनेंस विच वॉज लुकिंग आफ्टर द रियलाइजेशन एंड ऑल दैट। आई वॉज नॉट कंसर्न विथ इट, बट देन आई वॉज कीपिंग वॉच ऑन दैट, बिकॉज हम लोगों की तो HR बोल दिए तो क्या है कि मल्टीफेरियस एक्टिविटीज़ रहती हैं उसमें, तो उसमें थोड़ा सा मुझे कभी कभी पार्टिसिपेट करने का, और हम लोगों की जो मीटिंग्स होती थी उसमें पता चलता था कि महाजन को का जो पेमेंट है इनका काफ़ी डिले होता था। ये पक्की बात है। ये क्या रहता है कि ओपन कास्ट माइंस में थोड़ा सा ग्रेड जो रहता है कोयले का, वो थोड़ा कम रहता है, D ग्रेड C ग्रेड ऐसा कोयले का ग्रेड रहता है, तो उसका जो रियलाइजेशन होता है वो थोड़ा सा कम होता है, इसलिए थोड़ा सा प्रॉब्लम है। बाकी और कोई प्रॉब्लम नहीं है। अब वो होता क्या, जब पैसा नहीं है तो अब ये हम लोगों को भी जो वेंडर्स को पैसा देना पड़ता है, तो वो कहाँ से देंगे, WCL भी कहाँ से देगी, जब तक कि पैसा रियलाइजेशन नहीं होगा। जब रियलाइजेशन नहीं होता है तो इनको सफ़र करना पड़ता है, ये प्रॉब्लम है। नहीं, यू आर राइट, बट क्वेश्चन उसमें ये है कि हम लोग का वॉशरी बहुत कम है। अभी जैसे एक वॉशरी है हमारी, है कन्हान एरिया में है वॉशरीज, ओनली वॉशरीज हम लोग का जो वॉश कूल जो हम लोग का बनता है, तो वो उसी का मतलब कन्हान एरिया की भी नीड को कैटर नहीं करता, क्योंकि उसको वी आर कनेक्टेड विद सारनी आल्सो, सारनी पावर हाउस से, तो वहाँ भी कोयला काफ़ी जाता है वहाँ पे, क्योंकि पास पड़ जाता है। तानसी जो देखा होगा, नाम सुना होगा आपने, तानसी करके एक जगह है, वहीं पे हमारी वो है, मतलब कहना चाहिए कि एक वॉशरी है इधर ही, दमुआ के पास में, दमुआ करके एक जगह है कि छोटी सी जगह है, शॉर्टेज जो है, नहीं ये गलत है।
ये गलत इसलिए है कि इन लोगों का जो टारगेट रहता है, टारगेट के ऊपर इनका पूरा परफॉर्मेंस रहता है। हुअर इज इन द हेल्म ऑफ अफेयर्स। अब वो क्या है कि वो कोई भी नहीं चाहेगा कि अपना जो टारगेट है, टारगेट से जब स्लिप करते हैं कभी, उसके बाद में फिर इसके बाद में इनको चालू हो जाता है हाउ टू मेक इट अप। इसलिए थोड़ा सा वो जो इशू है जो आप बोल रहे हैं, ये ऐसा कोई आर्टिफिशियल ऐसा कुछ वो नहीं है कि ऐसा क्रिएट कर दे कंडीशन और उसके बाद में ऐसा हो, ऐसा मेरे समझ में तो नहीं है। देखिए, पहली चीज़ कि हमारे देश में कोल क्राइसिस हो रहा है, ये दर्शाता है कि हमने जो बड़े बड़े वादे किए थे नॉन कन्वेंशनल सोर्सेज के, सोलर के, उसमें कहीं ना कहीं चूक रह गई है। और बहुत सारा जो गैप है, वो गैप अभी कोल बेस्ड एनर्जी से हम पूरा करना चाहते हैं, जबकि पूरी दुनिया में स्थिति अलग है। कोल बेस्ड पावर प्लांट बंद किए जा रहे हैं, कार्बन एमिशन कंट्रोल करने की बात चल रही है, और हमारे देश में हम ज़्यादा से ज़्यादा कोयला किस तरह से निकाल सकें और किस तरह से पावर प्लांट में यूज़ करें, इसके ऊपर चल रहा है। तो सबसे पहली चीज़ तो ये कि कहीं ना कहीं पॉलिसी का इम्प्लीमेंटेशन या जो कमिटमेंट है भारत सरकार के COP 21 में, वहाँ कहीं ना कहीं चूक हो रही है। दूसरी चीज़ें, हम चूँकि ये जानते हैं अच्छी तरह से कि कोल इंडिया के पास सफिशिएंट कोल माइंस हैं, और हमारे देश में जो आज की तारीख में जो ऑपरेटिव कोल माइंस हैं, उसमें इतना कोयला है कि पूरे देश के जो एग्जिस्टिंग पावर प्लांट है उनको मीट कर सके। कारण सिंपल है कि तकरीबन 2 लाख मेगावाट की इंस्टॉल्ड कैपेसिटी है कोल बेस्ड पावर प्लांट की, और उसमें से काफ़ी कैपेसिटी जो है वो ऑपरेशन में नहीं है। इसका मतलब है कि इनका जो कोल टाइप था वो ऑलरेडी किया हुआ है। ऐसा नहीं है कि कोई नए कोल प्लस पावर प्लांट आ गए और इसलिए ज़रूरत है। लेकिन साथ साथ में कोयले के लिए कोल माइंस भी नहीं खोली जा रही हैं, प्राइवेट सेक्टर को बढ़ावा दिया जा रहा है। लास्ट वीक में जो कैप्टिव कोल माइंस है उनको भी परमिशन दी कि 50% कोयला आप बेच सकते हैं। हम यदि विदर्भ की बात कर रहे हैं तो आज जो नई कोल माइंस का ऑक्शन होने जा रहा है उसमें कुछ माइंस विदर्भ की हैं, बाकी छत्तीसगढ़, झारखंड वगैरह की होंगी। तो और नई माइंस हम ऑक्शन करना चाहते हैं। तो एक मुझे ऐसा लगता है, हमारे जैसे जो पर्यावरण के फील्ड में काम करते हैं उनको ऐसा लगता है कि चूँकि कोयले की डिमांड या कोयले का फ्यूचर बहुत अच्छा नहीं है, लेकिन कोल माइन ऑक्शन होगी तो गवर्नमेंट को रेवेन्यू मिलेगा। तो उसको एक लुक्रेटिव पैकेज बनाने के लिए यदि हम एक बताते हैं कि देश को आज भी, हमारा देश कोयले पे निर्भर है, यदि पावर जनरेशन की बात करें, और वो निर्भरता को बरकरार रखना है तो हमको नई कोल माइंस प्राइवेट सेक्टर को देना है। और उसकी जो बोली लगेगी, यदि एक मार्केट नज़र आएगा इन्वेस्टर को, और जब कोल माइंस की बोली लगेगी तो ज़्यादा से ज़्यादा बोली लगा के खरीदेगा। तो इसका एक पहलू ये भी है कि कोयले की ज़रूरत देश को है, ये इस्टेब्लिश करना बहुत ज़रूरी है। और शायद ये जो कोयले का शॉर्टेज हो गया है, इसका एक कारण हो सकता है। हाँ, ये बात सही है कि मानसून अब की बार काफ़ी लंबा रहा, कोल माइंस में पानी भरा होगा, लेकिन हमारे यहाँ ज़्यादातर कोल माइंस जो हैं वो ओपन कास्ट हैं, तो इतना बड़ा प्रॉब्लम नहीं है। दूसरा एक मुद्दा है, कहाँ तक सही है वो तो अथॉरिटीज़ ही बता सकती हैं, कि जो कोयले का एक मिनिमम स्टॉक रखना चाहिए पावर प्लांट्स ने, जिसकी तैयारी उन्होंने शुरू से कर देना चाहिए, वो उन्होंने की नहीं। और जस्ट इन टाइम वाला शायद कंसेप्ट रखा उन्होंने, कम से कम कोयले का स्टॉक रखा, ये मानते हुए कि कोयला मिल जाएगा, फिर अचानक ये मानसून का एक्सटेंशन हो गया। तो ये भी एक कारण उसका हो सकता है। लेकिन यदि एक भ्रांति क्रिएट की जा रही है कि कोयले का शॉर्टेज है और इसलिए नई कोल माइंस निकालना चाहिए, ये हमको लगता है गलत है। और कोयले का भविष्य कोई लंबा है नहीं। ज़्यादातर कंट्रीज़ ने तो कमिटमेंट दे दिए हैं कि वो जितने एग्जिस्टिंग कोल बेस्ड पावर प्लांट है उनको बंद करेंगे और नया तो कोई लगाएंगे ही नहीं। और मोरलेस इंडिया में भी कोई नए पावर प्लांट अभी आए नहीं हैं। पिछले कुछ आप समझ लीजिए कि साल भर से तो कोई नए पावर प्लांट आए ही नहीं हैं।
तो इसका मतलब है कि कहीं ना कहीं तैयारी है कि नॉन कन्वेंशनल पे जाना है यदि दुनिया को बचाना है तो, क्योंकि इट्स ए क्लाइमेट क्राइसिस नाउ, इट इज़ ए टिपिंग पॉइंट हैज़ कम। और क्लाइमेट क्राइसिस को यदि रोकना है तो बहुत ज़रूरी है कि हम कार्बन डाइऑक्साइड का एमिशन कम करें, और उसके लिए सबसे बड़ा जो एमिटर है वो कोल ही है। तो उसके एनर्जी के दूसरे सोर्सेस हमको देखना बहुत ज़रूरी है। नहीं, इसमें कोई शक नहीं कि पहली चीज़ तो कोल बेस्ड पावर प्लांट कमर्शियली वायबल ही नहीं है आज की तारीख में भी, भले ही वो सो कॉल्ड सस्ती बिजली पैदा कर रहे हैं लेकिन कमर्शियली वायबल नहीं है, क्योंकि जो बिजली का रेट है वो रेट एक लिमिट के ऊपर बढ़ाया नहीं जा सकता। जो ट्रांसमिशन डिस्ट्रीब्यूशन लॉसेस हैं वो भी कंज्यूमर से रिकवर करना है, जो कि ज़रूरत से ज़्यादा है। हमारे देश में महाराष्ट्र में जो ट्रांसमिशन डिस्ट्रीब्यूशन लॉसेस हैं वो इंटरनेशनल स्टैंडर्ड्स के मुकाबले बहुत ज़्यादा हैं, तो वहाँ कंजर्वेशन हो नहीं रहा। इसका मतलब ये हो रहा है कि वो बिजली कहीं ना कहीं जा रही है और वो किसी न किसी को आपको बेचना है, लेकिन उसका रियलाइजेशन नहीं हो रहा है। डिस्ट्रीब्यूशन कंपनी का यदि कलेक्शन नहीं होता है तो वो पावर प्रोड्यूसिंग कंपनी को पैसा नहीं दे पाती है। पावर प्रोड्यूसर कंपनी को चूंकि डिस्ट्रीब्यूशन कंपनी से पैसा नहीं मिल रहा है। दूसरी चीज़ होती है सब्सिडी, जो सब्सिडी सरकार देती है वो गवर्नमेंट ने देना है, वो भी कई बार आती नहीं है समय पे। महाराष्ट्र की यदि हम बात कर रहे हैं तो बाकी राज्यों का मुझे ज़्यादा नहीं मालूम। इस कारण इतना जो पेमेंट समय पे होना चाहिए कोल कंपनीज़ को वो होता नहीं है। दूसरी चीज़ महाराष्ट्र में बड़े आश्चर्य की बात है कि जब भारत सरकार ने एक नोटिफिकेशन निकाल के ये बोल दिया है कि जो कोल को वॉश करना था 34% ऐश तक के लिए, चूँकि हमारे देश के कोल में 34% से ज़्यादा होता है राखड़, तो ऐश को कंट्रोल करने के लिए 34% का एक नोटिफिकेशन आया था शायद 2014-15 में MOF का, और उन्हें बोला कि भाई जो पावर प्लांट हैं जो बड़े शहरों के पास हैं या 500 किलोमीटर दूर हैं माइन से, वहाँ वही कोयला यूज़ होगा जिसमें ऐश परसेंटेज कम रहेगा। लेकिन इस दौरान टेक्नोलॉजीज़ में चेंजेस हो गए, बड़े इश्यूज़ हो गए, तो कोल वॉशिंग के कंसेप्ट के ऊपर जो पावर प्लांट में काम होता था वो कॉस्ट भी ऐड करता था, तो गवर्नमेंट ने वो विड्रॉ कर लिया। आज MOF ने वो नोटिफिकेशन ही विड्रॉ कर लिया है। उसके बावजूद महाराष्ट्र शायद देश का अकेला राज्य है जहाँ पर वॉश्ड कोल का उपयोग हो रहा है और बहुत बड़ी मात्रा में हो रहा है। मतलब लाखों टन कोयला जो है वो वॉश करना है। चूँकि कोल माइंस जो हैं गवर्नमेंट की, उनके पास वॉशरीज नहीं है या सफिशिएंट कैपेसिटी नहीं है, तो ये सारा जो कोल है वो किसी प्राइवेट पार्टी को दिया जाता है वॉशिंग के लिए, और वो प्राइवेट पार्टी वॉश करके पावर प्लांट को देती है। लेकिन इसमें नुकसान ये है कि इसमें टाइम बहुत समय जाता है। जो रियल में जो कॉस्ट आ रही है इस सब की वो कंज्यूमर को देना है। पोल्यूशन में कोई बहुत बड़ा कंट्रोल हो नहीं रहा है इसमें, और जो कोयले के साथ मॉइस्चर चले जाता है वॉशिंग में, उसके कारण भी जो पावर जनरेशन की कॉस्ट है वो बढ़ जा रही है। और शायद इसमें जो डिले हो जाता है कोल माइंस से कोयला निकलने के बाद पावर प्लांट तक पहुंचने में एक डिले हो गया, क्योंकि उसको वॉशिंग की एक स्टेज डाल दी गई है। यदि वो स्टेज एलिमिनेट कर दी गई रहती जिसकी ज़रूरत नहीं थी, और भारत सरकार ने नोटिफिकेशन निकाल चुकी है इसके, उसके बावजूद महाराष्ट्र ने ये नहीं किया है। यदि ये प्रोसेस को भी बंद कर देंगे तो कोयले का शॉर्टेज काफ़ी हद तक दूर भी हो सकता है, ऐसा हमारा मानना है। ये थोड़ा हो सकता है, लेकिन इंटरनेशनली भी इंपोर्टेड कोल महंगा हो गया है। कोरोना में जो सी फ्रेट थे वो अनाप शनाप बढ़ गए हैं, तो बहुत बार वायबिलिटी ही नहीं बची है इंपोर्टेड कोल ला के आप जलाएँ। गवर्नमेंट भी इंडियन कोल को बढ़ावा देने के लिए इंपोर्टेड कोल को डिस्करेज कर रही है, लेकिन फिर भी सर्टन सेक्टर है इंडस्ट्री के, या हो सकता है कुछ कैप्टिव प्लांट होंगे देश में जो इंडस्ट्री से रिलेटेड होते हैं, इंडस्ट्री के कैप्टिव पावर प्लांट होते हैं, वो इंपोर्टेड कोल यूज़ कर रहे होंगे। और इंपोर्टेड कोल यदि हम देखते हैं महाराष्ट्र वगैरह की स्थिति, तो ऐसा कोई बहुत बड़ी मात्रा में तो इंपोर्टेड कोल आया नहीं जिसके बहुत बड़ा शॉर्टेज हम मान सके। कंपेयर टू टोटल कंजम्पशन ऑफ कोल,
मैं नहीं समझता कि बहुत बड़ी क्वांटिटी थी, वो पीनट्स थी, बहुत बड़ी क्वांटिटी थी ही नहीं वो। तो उसका असर ये क्राइसिस पे आया ऐसा तो मानना गलत है। इंपोर्टेड कोल का फ़ायदा ज़रूर है कि उसकी कैलोरिफिक वैल्यू ज़्यादा होती है, लेकिन इंपोर्टेड कोल का एक नुकसान भी है, उसमें सल्फ़र ज़्यादा होता है। तो उतना प्रदूषण हम क्रिएट कर लेते हैं, उतना सल्फ़र डाइऑक्साइड चल जाता है, उतना एसिड रन हो जाता है। और यही सब शायद सोचते हुए सरकार ने उसको बैन किया है कि भाई डिस्करेज किया है, बैन तो नहीं मैं समझता, डिस्करेज किया है। याच्यात मोस्टली रॉंग प्लॅनिंग आणि इंटरफेरन्स फ्रॉम दी गव्हर्मेंट हा मोस्टली याचा जबाबदार आहे. कारण असं आहे की जो एक मिनिमम रिक्वायरमेंट पॉवर प्लांटमध्ये असते कोलचा, तो साठा कोलचा त्याने ठेवला पाहिजे. दुसरा, आता कोल कंपनीज, सप्लायर कंपनीज आणि महाजेनको एक दुसऱ्यावर दोषारोपण करतात. कोल कंपनीजचा, सप्लायर्सचा असं म्हणणं आहे की महाजेनको इज द बिगेस्ट डिफॉल्टर ऑफ ऑल आणि प्रायोरिटी लिस्टमध्ये त्यांच्या सप्लाईज खालतं गेलेला आहे. दॅट इज द लीस्ट प्रायोरिटी नाव बिकॉज दे आर नॉट एबल टू सप्लाय मेक पेमेंट फॉर दी कोल. नो, याचा कारण काय आहे? तर याचा कारण असं आहे की महाजेनकोला डिस्ट्रीब्युशन कंपनी महावितरणनी पेमेंट केलेला नाही आहे. फार कमी करतात आणि त्यांचे एरियर्स फार जास्त वाढलेले आहे. महावितरणचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना आता फार इश्यूज आहे वसुलीचा. त्यांचे एरियर जवळपास 70,000 crores एरियर वाढलेले आहे आणि दी मोस्ट ऑफ दी एरियर्स आर विथ गव्हर्मेंट कंपनीज अँड फार्मर्स. यांची ते वसुली होत नाही, गव्हर्मेंट कंपनीज पेमेंट करत नाही. फार्मर्सचा तुम्ही डिस्कनेक्ट करू शकत नाही पॉवर. डिफरंट गव्हर्मेंट्सच्या अडचणी येतात. डू नॉट डिस्कनेक्ट दी फार्मर्स. आता हे सर्व आता एक दिस इज अ विशियस सायकल आणि याच्यातून बाहेर पडणं फार कठीण आहे जोपर्यंत गव्हर्मेंटचा इंटरफेरन्स असेल या सेक्टरमध्ये. 2003चा जो ॲक्ट आला होता त्याच्यात असं क्लिअर कट म्हणणं आहे की गव्हर्मेंट शूड कीप डिस्टन्स फ्रॉम दी पॉवर सेक्टर आणि यांच्या इंटरफेरन्समुळे सर्व यांचा पॉवर सेक्टरचा जो डाऊनफॉल आलेला आहे तो मेन आहे. दुसरा आहे की मिसमॅनेजमेंट बाय दी कंपनी. तिसरा आहे मेजर मुद्दा करप्शन. फार मोठ्या लेवलवर करप्शन आहे. जेव्हा मी होल्डिंगमध्ये डायरेक्टर होतो मी कित्येक त्याच्यात करप्शनचे, जसे कंटिन्युअस नॉन कंटिन्युअसचा टॅरिफ चेंजमध्ये फार मोठा घोटाळा झालेला आहे, ते सर्व मी लक्षात आणलं होतं. पण त्याच्यानंतरही काहीच झालं नाही. आता सध्या पण आता पुन्हा तो तसंच चालू आहे, प्रकार तसंच होऊन राहिला आहे आणि याच्यामुळे काय की ज्याच्याकडे लक्ष गेलं पाहिजे त्याच्याकडे लक्ष जात नाही आपलं. तिसरा असा आहे याच्यात की सर्वात मोठा जो आहे रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जीकडे जितका लक्ष गव्हर्नमेंटनी आणि महाजेनकोनी आणि डिस्ट्रीब्युशन कंपनीने दिलं पाहिजे होतं तसं झालं नाही. त्यांचं ते पाय मागे ओढून राहिले. कारण काय की जर यांचा असं विचार आहे की जर रिन्युएबल एनर्जी कन्झ्युमर्सनी किंवा जे आपले इंडस्ट्रीज आहे यांनी जर लावलं तर यांचा सेल कमी होईल अँड दीज आर द पेईंग कन्झ्युमर्स आणि या पेईंग कन्झ्युमर्सकडून त्यांना पैसे मिळणार नाही. म्हणून त्याच्यात किती हिंडरन्सेस आणायचे. जसं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की विदर्भामध्ये सबसिडी चालू केलेली आहे इंडस्ट्रीजना, पण जर त्यांनी सोलर प्लांट लावलं तर त्याची सबसिडी बंद होतात. हे कशा करता तुम्हाला वाढवायचं आहे ते त्याचा ऐवजी तुम्ही मागे ओढता त्याला. फ्युचर इज नॉट कोल. मी जवळजवळ 10-15 वर्षापासून आय एम अगेन्स्ट ऑल दी कोल थर्मल बेस्ड पॉवर प्लांट्स. पॉल्युशन क्रिएट करतात. कोल आता त्याचा कॅपॅसिटी डिप्लीट होऊन राहिला, त्याचे रेट वाढून राहिले. रेट इतके वाढले आहे की याच्यानंतर जनरेशन कॉस्ट काय होईल हे तर आपल्याला आता भीती वाटते ते अंदाज करायला पण. तर धिस इज नॉट दी फ्युचर. त्या फ्युचरकडे जो लक्ष गेलं पाहिजे की प्रमोशन ऑफ रिन्युएबल एनर्जी लाईक विंड, लाईक सोलर
आता विंड प्लांट्सचे जितके पॉवर परचेस ॲग्रीमेंट्स केलेले होते ते संपुष्टात येऊन राहिले, पण त्याला आता रिन्यू करून नाही राहिले. तर जे रिन्यू नाही करणार तर ते विंड प्लांट पण बंद पडणार. सोलरमध्ये जे अडचणी आहे ते सर्वांना माहिती आहे. कमिशननी जसं रूफटॉप सोलर, नेट मीटरिंग हे सर्व अरेंजमेंट आणलं आहे, पण त्याच्यात लिमिट टाकून दिली. ते लिमिट कशाला पाहिजे? इफ somebody wants to generate power and use the power and for generation, तो जनरेशन टॅक्स द्यायला पण तयार आहे. पण हे डिस्ट्रीब्युशन कंपनीज आणि दुसरी कंपनीज यांना ते अडचणी वाटतात की याला जर आपण प्रमोशन केलं तर मग आमचा सप्लाय कमी होईल, आमचा कसं होईल. तर दिस इज नॉट द फ्युचर. तो सर्व रॉंग प्रॅक्टिसेस चालू आहे. सुरुवातीपासून मी कित्येक वेळा यांना सांगितलं आहे, सोलरमध्ये प्रमोशनल पॉलिसी आणा, विंडमध्ये प्रमोशनल पॉलिसी आणा, त्याला सपोर्ट द्या. दुसरा, रिन्युएबल एनर्जीचे कित्येक सोर्सेस अजून अवेलेबल आहे. आता जो प्लान होता सोलरचा, त्या सोलर प्लानचा 2022ला जो प्लान होता त्याचा आपण आतापर्यंत त्याच्या 40%वरही पोचलो नाही आपण. तर तो शक्यच नाही आहे. टोटल इंडियामध्ये जो सोलर कॅपॅसिटी आहे त्याचा हार्डली मला वाटते 5-6% वी आर हार्नेसिंग. तर याला पुढे आणायचं आहे. फ्युचर हाच आहे. कोळसाचा तो एक आहेच. कोळसामध्ये जो होऊन राहिला तो त्याचा रिझन्स जसं तुम्हाला मी सांगितलं तसं तर त्याचे रिझन्स आहेच. पण त्याच्याशिवाय वी शुड लुक फॉर द फ्युचर. वी शुड नॉट लुक फॉर द शॉर्ट टर्म प्लॅनिंग. दुसरं, मी कित्येक याच्यात एक 2-4 मी प्रेझेंटेशन दिले होते. एक सर्वात इम्पॉर्टंट प्रेझेंटेशन माझा होता जो गव्हर्नमेंटला दिला आहे, राऊत साहेबांनी दिलेला आहे. पहिले बावनकुळे साहेबांनी पण दिला, त्यांना पण दिला होता मी होल्डिंग कंपनीमध्ये, की ॲग्रिकल्चर कंपनीला तुम्ही सेपरेट करा. देअर शुड बी ए सेपरेट ॲग्रिकल्चर कंपनी, इंडिपेंडंट कंपनी. आता काय होऊन राहिलं की MSEDCL कन्झ्युमरमध्ये, MSEDCLचा सप्लाईजमध्ये ॲग्रिकल्चर कन्झ्युमर्स मॅक्सिमम आहे. पण दुसरे जे लायसेन्सीज आहे महाराष्ट्रात, जसं टाटा पॉवर आहे, अडानी आहे, दुसरे जे लायसेन्सीज आहेत, BSES आहे, यांच्याकडे ॲग्रिकल्चर कन्झ्युमर्स फार कमी आहे. तर काय होतं याच्यामुळे की जो ॲग्रिकल्चरची सबसिडी जो जाते त्याचा मॅक्झिमम बोजा MSEDCLचा कन्झ्युमरवर येतात. दुसरा, ॲग्रिकल्चरचा पेमेंट येत नाही, त्यांचा एरियर्स वाढून राहिला. याच्याकरता मी एक प्रोग्राम यांना दिलं होतं प्रेझेंटेशन, की सेपरेट ॲग्रिकल्चर कंपनी करा. त्या सेपरेट ॲग्रिकल्चर कंपनीचा जो बॅलन्स शीट, तो टॅरिफ वगैरे वेगळा राहील. त्यांचा टॅरिफ MERC डिसाईड करणार आणि तो टेलिस्कोपिक टॅरिफ राहणार. आता सध्या काय आहे की एक मोठा जर शेतकरी आहे त्याला बी 2.5 रुपये 3 रुपये म्हणजे मिळते वीज, आणि जो एक लहान शेतकरी त्याला बी 2.5-3 रुपयेमध्ये मिळते. पण जो पेमेंट करू शकते जो मोठा शेतकरी आहे त्याला जास्त पैसे लावायचे. म्हणजे इन बिटवीन जो क्रॉस सबसिडीज करा तुम्ही, तर तुमचा जो क्रॉस सबसिडीचा रिक्वायरमेंट आहे तो अर्धा होऊन जाईल पहिले. दुसरा, त्या ॲग्रिकल्चर कंपनीला जितक्या पॉवर सप्लायर कंपनीज महाराष्ट्रात आहे यांनी आपल्या ARRच्या 10% त्यांना द्यायचं. तर त्या 10% देण्यामध्ये त्या 10%ची क्रॉस सबसिडी तुम्ही त्यांच्या कन्झ्युमरवर टाका. काही प्रॉब्लेम नाही. आता आपण फार जास्त सबसिडी देऊन राहिलो. 10%मध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. तिसरा, गव्हर्नमेंट सध्या जितकी सबसिडीज देतात तितकीच सबसिडी गव्हर्नमेंटने द्यायची. आणि माझ्या कॅल्क्युलेशनमुळे जर असं झालं तर ही ॲग्रिकल्चर कंपनी सरप्लसमध्ये येईल. दुसरा, ॲग्रिकल्चर कन्झ्युमर्सना न्याय मिळणार. कारण काय आहे की आता जर ॲग्रिकल्चर कन्झ्युमरने ॲप्लिकेशन टाकली पॉवर करता तर ते लास्ट प्रायोरिटीमध्ये आहे. कारण त्यांचा टॅरिफ पण कमी आहे, यांना काही फायदा नाही त्याच्याकडून. तर दॅट इज द लास्ट प्रायोरिटी इन डिस्कॉमच्या नजरेत. तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ॲग्रिकल्चरचा तुमच्या बाकी जे प्रॉब्लेम आहे त्यांची क्वालिटी ऑफ पॉवर आणि हे सर्व सुधरेल, बिकॉज ए सेपरेट कंपनी विल बी देअर टू लुक आफ्टर देअर इश्यूज. तर हा जर झाला तर बाकीचे जितके टॅरिफ आहे, आपला टॅरिफचा स्ट्रक्चर पूर्ण सुधारणार आहे. आणि दुसरा काय आहे की जसं ॲग्रिकल्चर कंपनीच्या नावाखाली ज्यांच्याकडे मीटर नाही आहे त्यांच्याकडे फार घोटाळा होत होता.
मीटर नाही आहे तर त्यांच्याकडे जास्त वाढवून दाखवायचा की इतका पॉवर ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये गेलेला आहे आणि तितकी सबसिडी गव्हर्नमेंटकडून घ्यायची. हा प्रकार चाललेला होता. हा सर्व बंद होऊन जाईल. आणि देर आर फीडर सेपरेशन पण झालेलं आहे आणि फीडर सेपरेशन झाल्यामुळे आता हा काही कठीण नाही आहे. मी MERCमध्ये पण दिलं होतं, त्यांना पण हे पसंत आलं आहे. तर याला वाढवायचं आहे. दुसरा मी एक दिलेला आहे की महाडिस्कॉमला 4 कंपनीत वेगळं करायचं. डिस्ट्रीब्युशन विदर्भाकरता वेगळं, मराठवाडाकरता वेगळं, ते कोकणकरता वेगळं, असं 4 कंपन्यामध्ये केलं तर यांचा काय होईल की याच्यामुळे यांना मॅनेजमेंटला सुविस्ता जाईल, चांगला मॅनेजमेंट होईल. आणि दुसरा असं होईल की विदर्भाला जास्त फायदा होईल. विदर्भाला फायदा कसं होईल की विदर्भामध्ये जनरेशन फार जास्त आहे. आता आपण विदर्भामध्ये पॉल्युशन सोसून राहिलो, इथचा पाणी जाऊन राहिला आणि त्याचा काही फायदा आपल्याला मिळून नाही राहिला. इथून जवळजवळ 60% पॉवर बाहेर जातो आणि आपण 40% आपण वापरतो. तर हे जर सेपरेट झालं पॉवर कंपनीची आणि यांचा सेपरेट टॅरिफ जर झाला आणि त्याचा जो पॉवर परचेस ॲग्रीमेंट, लॉंग टर्म पॉवर परचेस ॲग्रीमेंट जे MSEB DCLचं आहे, त्याला आता डिवाईड करायचं आहे. कन्झ्युमर मिक्सप्रमाणे त्यांना 4ही कंपनींना पॉवर वाटायचं. याचा एक डिटेल प्रेझेंटेशन मी दिलं होतं. आता याच्याकरता इतका वेळ नाही तो सांगायला. पण हे जर झालं तर मॅनेजमेंट पण सुधारणार आणि हे सर्व क्रायसिस पण सुधारणार. पण फ्युचर असंच आहे की तुम्हाला आता रिन्युएबल सोर्सेसला कडे जास्त लक्ष द्यायचं, कोलवर कमी लक्ष द्यायचं. आणि कोळशामध्ये जो काही आता जो नॉर्म्स बनलेले आहे की तुम्हाला कमीत कमी इतका कोळसा पाहिजे, रेग्युलर पेमेंट झालेले पाहिजे, गव्हर्नमेंट इंटरफेरन्स त्याच्यात नाही पाहिजे, हे सर्व झालं तर हा आपोआप या कंपनीबरोबर त्या जो पटरीवर पाहिजे तसं येणार, असं माझं म्हणणं आहे. सर डेफिनेटली. आता मी जसं तुम्हाला म्हटलं की इट इज बेसिकली बिकॉज ऑफ द एरियर्स अँड नॉन पेमेंट बाय वितरण कंपनी महाजेनकोला पेमेंट करू शकत नाही. जितके असे तुम्ही जे म्हणतात तसे जे गव्हर्मेंट कंपनीज आहे हे रेग्युलर पेमेंट करत नाही आणि यांना डिस्कनेक्ट करणं बी फार कठीण आहे. तर यांनी असं पाहिजे की यांनी रेग्युलर पेमेंट केलं पाहिजे. त्या पेमेंटमधून जर यांना कोळशा सप्लायर कंपनीला जर रेग्युलर पेमेंट जाणार तर ते कोळसा आपोआप बरोबर होईल. याचा डेफिनेटली दॅट इज ऑल्सो ए कंपनी, दिस इज ऑल्सो ए कंपनी. त्यांना जर पैसे नाही दिले तर ते कशाला कोल सप्लाय करणार तुम्हाला. तर हा जो काही प्रकार चालू आहे की हा असं झालं तर त्याच्यात पाणी भरलं. आणि तुमचा दुसरा काय की कोरोना पिरियडमध्ये आता काय होतं आहे की यांचा जो पॉवर परचेसचा ॲग्रीमेंट होता कोळ कंपनीकडून, त्याचं तसं आहे की यांनी इतका ॲव्हरेज कोळ लिफ्ट केलं पाहिजे. कोरोना काळात पॉवर जनरेशन कमी झाल्याने तर कोळ लिफ्ट केलं नाही. तर लिफ्ट केलं नाही तर त्यांचा जो पॉवर परचेस ॲग्रीमेंटप्रमाणे त्यांचा कोटा आपोआपच कमी झाला. तर त्यांनी जर त्यावेळेला लिफ्ट करून त्याला साठा केला असता तर आज हा प्रॉब्लेम झाला नसता. त्यांनी पेमेंट करायचं, ते रेग्युलर कंपनीचा कोळसा त्यांनी उचलायचं, जो त्यांच्याकडे जितका तुम्हाला उचलायचा आहे ॲज पर पॉवर परचेस ॲग्रीमेंट, आणि त्याला साठा करायचा ज्या वेळेला तुम्हाला पॉवर रिक्वायरमेंट कमी आहे. आता या वेळेला फार कठीण जाणार आहे कारण आता पॉवर डिमांड जवळजवळ 22,000 मेगावॉटपर्यंत जाईल. सर्व शेतकऱ्यांना आता पॉवर पाहिजे, सर्व फेस्टिवल सीझन्स आलेले आहे. तर फ्युचर काय होईल आता तो फ्युचर तर अंधकारातच राहणार असं वाटते मला. आता हे बघा माझा विचार आहे, फक्त थिंकिंग चालू आहे, फार ब्रॉड थिंकिंग आहे. जे लायसन्स कंडिशन्स असतात यांची सर्व कंपनीची एक लायसन्स कंडिशन्स असतात त्याचा, आणि MERC लायसन्स इश्यू करते यांना, त्यांना एक मिनिमम क्रायटेरिया असते की यांचा क्रेडिट वर्दीनेस कसं पाहिजे, यांच्याकडे किती स्टॉक्स पाहिजे. तर ते सर्व क्रायटेरिया आणि फुलफिलिंग दी कन्झ्युमर्स डिमांड, लोड शेडिंग करून डिमांड फुलफिल केलं म्हणजे ते कंपनी आपोआपच ते सप्लाय करू शकत नाही. दे आर नॉट एबल टू सप्लाय. कधी बी पॉवर म्हणजे कंटिन्युअस पॉवर, नॉन कंटिन्युअस आणि कंटिन्युअस असं 2 प्रकार केले MERCने, तो पण रॉंग आहे. नॉन कंटिन्युअस पॉवर कधी असू शकते का? इट हॅज टू बी अ कंटिन्युअस. नाउ इफ यू आर नॉट एबल टू सप्लाय कंटिन्युअस पॉवर,
म्हणजे तुम्ही त्याच्या लायकीचे नाही आहे की तुम्ही डिस्ट्रीब्युशन लायसन्सी बनवू शकतात. दुसरा, आता इतका एरियर्स आहे, कंटिन्युअसली टॅरिफ वाढून राहिले आणि अल्टिमेटली बोजा कोणत्यावर जातात, जे पेईंग कन्झ्युमर्स आहेत त्यांच्यावर जातात. तर हे सर्व जर आपण बघितलं तर नाऊ दीज कंपनीज आर अनेबल टू फुलफिल द लायसन्स कंडिशन्स. तर असं ॲक्टमध्ये प्रोव्हिजन आहे की MERC कॅन रिवोक देअर लायसन्स अँड अपॉइंट अन आर्बिट्रेटर, आणि त्याचा कंपनीचे असेट्स वगैरे सर्व आता टेंडरच्या यानं त्याने ते दे कॅन सेल आउट दॅट थ्रू डिफरंट कंपनीज हू कॅन रन दिस, असा प्रोव्हिजन आहे. पण हा एक फार मोठा विचार आहे, याच्यावर विचार चालू आहे. काही म्हणतात तसं करायचं, काही लोकांचा विचार आहे की असा दिस इज व्हेरी स्टीप स्टेप नॉट टू बी टेकन नाव. हे बघा, हा एक फार मोठा प्रश्न आहे. पॉवर इज द बॅकबोन ऑफ इंडस्ट्रीज अँड पॉवर इज द बॅकबोन ऑफ इकॉनॉमी ऑफ द कंट्री. आणि जर पॉवर जर नाही मिळालं आणि इंडस्ट्रीजचा प्रोडक्शन आणि हे सर्व कमी झालं, इट विल अफेक्ट द इकॉनॉमी ऑफ द कंट्री. तर हा फार मोठा विषय आहे आणि याच्याकडे एकदम काटकोरली आपण लक्ष दिलं पाहिजे. आता MSEDCLचा जितके बी ड्रॉबॅक्स होते, मी जेव्हा डायरेक्टर होतो त्यावेळेला मी कितीक वेळा यांचे जे काही प्रकार घडले होते, यांचे जे काही करप्शन्स होते, हे सर्व मी नजरेत आणलं. त्याचे पूर्ण डॉक्युमेंटेशन पण दिलेले आहे. यांच्या सर्व्हिस, हाऊ टू इम्प्रूव्ह द सर्व्हिसेस, हे सर्व डॉक्युमेंटेशन पण दिलेले आहे. पण आता सांगणं आता बरं नाही आहे, पण दोज व्हॉट एव्हर आय हॅव सबमिटेड त्याच्यातला 10% पण झालेला नाही आहे. झाला आहे पण हार्डली 10%. आणि फ्युचर काय आहे या कंपनीचा त्यावेळेत मला लक्षात आलं होतं आणि मी कित्येक वेळा ते सांगितलं बी की असंच जर चाललं तर ही कंपनी जास्त दिवस चालणार नाही आहे. माझा प्रेडिक्शन त्यावेळेला 10 वर्षाचा होता. आता समजा 5 वर्षाचा पण राहिला नाही आता, की वेदर दिस कंपनी कॅन सर्वाईव्ह फॉर इवन 5 years. आणि जो मी फ्युचर सांगतो तो फ्युचर आताही जर लक्ष दिलं नाही तरी कंपनी मग खड्ड्यातच जाणार आहे. आणि दुसरं काय की कन्झ्युमर सर्व्हिसेस, आणि तुम्ही जर इंडस्ट्रीजना पॉवर कट केलं तर मग काय होईल इकॉनॉमी करो, यू कॅन इमॅजिन. अनएम्प्लॉयमेंट वाढणार आहे, रेट्स वाढणार आहे, महागाई वाढणार आहे. आणि हे सर्व पॉवर जर नाही मिळालं तर पूर्ण कंट्रीचा इकॉनॉमी अफेक्ट होतो. म्हणून जो काही करायचा आहे त्याला इमिजिएटली लक्ष देऊन, फक्त हा पॉलिटिकल विषय नाही आहे, मी पॉलिटिकलकडे जाती नाही कधी बी, BJP असो किंवा काँग्रेस असो किंवा शिवसेना असो, पण हे जे माझं सांगणं आहे याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आणि फ्युचरमध्ये तुम्हाला लाँग टर्म प्लॅनिंग केलं पाहिजे. मी VIAच्या व्हाईस प्रेसिडेंट आहो सध्या, एनर्जी सेक्टरचा मी चेअरमॅन आहो. तेथे पण कित्येक मी वेळा सांगितलं आणि प्लॅनिंग पण दिलेलं आहे की वी शुड गो फॉर लाँग टर्म प्लॅनिंग. हा सबसिडीज आणि हे सर्व दीज आर ऑल शॉर्ट टर्म प्लॅनिंग. सबसिडीवर तुम्ही चालणार नाही. तुम्ही जर एक इंडस्ट्री उभी केली की मला इथे सबसिडी मिळणार आहे म्हणून मी उभी करून राहिलो, तर तो बरोबर नाही आहे. इफ यू कॅन सस्टेन युअर सेल्फ, तुमच्या पायावर जर तुम्हाला उभ्या करायचा तुमच्याकडे शक्यता असेल तरच तुम्ही इंडस्ट्री टाका. सो वी हॅव टू बी, देअर शुड बी अ सस्टेनेबल अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आणि याच्याकरता वी हॅव टू लुक फॉर दी लाँग टर्म प्लॅनिंग, नॉट ए शॉर्ट टर्म प्लॅनिंग. हाच माझा म्हणणं. ज्याप्रमाणे 2015 पासून या ठिकाणी दोन्ही माईन्स ओपन झाले आहेत, एक सिंगोरी माईन व एक भानेगाव बिना माईन. यामध्ये ज्या वेळेस काम सुरू झालं त्या ठिकाणी तर पुष्कळ कोळसा असा या ठिकाणी निघाला आणि आता कोळशाची टंचाई खूप भासत आहे. अगोदर पूर्ण गाड्या या ठिकाणी वाहतूक होत होत्या, कमीत कमी रोजच्या 500-1000 अशा गाड्या इथून वाहतूक होत होत्या. परंतु आता पूर्ण कोळसाचा स्टॉक जो आहे यांचा संपलेला आहे. आता एक गाडी पण यांच्याकडे कोळसा आहे शिल्लक नाही. पावसाळ्यात जास्त काही असा फरक पडत नाही, पावसाळ्यात तरी यांचं काम सुरूच असते. परंतु असं माहिती झालं आहे की WCLने महाराष्ट्राचे जे काही पैसे आहे ते दिले नसल्यामुळे त्यांनी जे आहे उत्खनन जे आहे कोळशाचे हे थांबवलेलं आहे, असं काहीतरी माहिती मिळालेली आहे.